नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान मोदींनी गाठला 4399 दिवसांचा यशस्वी टप्पा. इंदापुरात मोदींच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती. भाजपा कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय. बिनपदाचे सुपर महापौर. नाव किरीट सोमय्या. ना निवडणूक लढवली ना जनतेने निवडलं. शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा किरीट सोमय्यांवर निशाणा. महाड MIDC कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी मनसेची महाड MIDC कार्यालयावर धडक. आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर मनसे स्टाईल दाखवून देऊ, मनसेचा बडगा. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 25% पीक कर्जाचं वितरण. सिव्हिलची अट लावून शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँकांना ठोकून काढू, मनसे नेत्यांचा इशारा. हिंगोलीमध्ये बाजारभाव समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यशाळा. कार्यशाळेत शेतकऱ्यांना दिली बाजारपेठेतील नव्या संधींची माहिती. नांदेडच्या डेरला पाटीजवळ ट्रक टँकरचा भीषण अपघात. टँकर चालकाचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लातूरच्या मुरुड शहरात कचऱ्याचं साम्राज्य. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. प्रशासनानं तातडीनं कचरा उचलून शहरात स्वच्छता राखावी. उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा. कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. विशेष गाड्यांमध्ये पाण्याचा अभाव. विशेष गाड्यांमध्ये शौचालयांमध्ये पाण्याच्या अभावाच्या तक्रारी. कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप. अमरावतीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची रंगीत तालीम. अमरावतीच्या मालखेड तलावात प्रात्यक्षिक. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम यशस्वीपणे पार. जालन्यात 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा. तालुका कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.